कोकणच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आणि सत्तेचा कल स्पष्ट करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांच्या रणांगणात अखेर विजयाचा गुलाल उधळला गेला आहे। या निकालांनी जिल्ह्यावर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले असले तरी या विजयाआड लपलेला मित्रपक्षांमधील अंतर्गत संघर्ष अधिक प्रकर्षाने समोर आला। या निवडणुकीत खरी लढत महाविकास आघाडीशी होण्याऐवजी भाजप विरुद्ध शिवसेना अशीच रंगल्याचे पाहायला मिळाले। कणकवली आणि मालवणच्या पटलावर आमदार निलेश राणे यांनी आपला करिश्मा दाखवत विरोधकांना धूळ चारली, तर सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याच्या बालेकिल्ल्यात मंत्री नितेश राणे यांच्या रणनीतीपुढे दिग्गजांना झुकावे लागले। या निकालांनी सर्वात मोठा धक्का बसला तो सावंतवाडीत। माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली। एकीकडे महायुती विजयाचा जल्लोष करत असतानाच दुसरीकडे भाजप आणि शिवसेना यांच्यातील पराकोटीच्या संघर्षाने निवडणुकीच्या समीकरणांना नवे वळण दिले। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची ही रंगीत तालीम म्हणावी लागेल।